स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे आपल्या छोट्याशा भुकेसाठी असा चुरमुऱ्याचा चिवडा. करायला अगदी सोपा आहे आणि सगळ्यांना आवडेल असा आहे. चला तर आपण आता चिवडा बनवूया. त्यासाठी बघा मी चुरमुरे घेतलेत. ते थोडेसे गरम करून घ्यायचे. त्यानंतर तेजपत्ता, कढीपाला, खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि डाळवं घेतले मी. आता एका कढईमध्ये तेल घालून तेल चांगलं गरम करून घेऊन त्यामध्ये जिरे, मोहरी टाकली आहे, तेजपत्ता टाकला. त्यानंतर त्यामध्ये कढीपाला टाकूया. नंतर त्यामध्ये आपण खोबरं टाकूयात. ते थोडं फ्राय करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि डाळवं टाकूयात. ते पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. 1-2 मिनटं कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर मी एव्हरेस्टचा चिवडा मसाला घेतला आहे 3 चमचे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात. नंतर 2 छोटे चमचे धने पावडर आणि 2 छोटे चमचे जिरे पावडर टाकूया. त्यानंतर आपण 1 मोठा चमचा भरून पिठी साखर टाकूयात. त्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकूया आणि तुम्ही ह्यामध्ये लिंबू सत्व आणि लाल तिखट पण टाकू शकता आणि चव आणखी छान येते. आता आपण फोडणीमध्ये भाजलेले चुरमुरे टाकूयात आणि सगळीकडे तेल लागेपर्यंतच मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडा थोडा करून मिक्स केलेला मसाला टाकून हलवून घेऊया सारखं. मसाला सगळीकडे व्यवस्थित चिटकला पाहिजे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोपी आणि साधी आहे आणि खायला तेवढीच छान आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी 15 मिनिटात तयार होणारा असा चिवडा आहे हा. तुम्ही नक्की ट्राय करा.